11 राजापूर संघाकडून संकेत कडू आणि प्रसाद रहाटे तर स्वतःचा पहिल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन दाखल झाले तो वैभव कोळवणकर शिवशक्ती वॉरियर्सचा एक आधारस्तंभ आणि कर्णधार. पहिला चेंडू या सामन्यामधील संकेत कडू पहिल्या चेंडूवरती केलाय मोठा प्रहार आणि या चेंडूला पाठवले सारासी पार षटकार. षटकारासाठी हा चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केल्याचे संकेत कडू याने एक मोठं नाव रत्नागिरी जिल्ह्यामधील जिल्हा टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव संकेत कडू. कालपासून आपण याची बॅटिंग पाहतोय मात्र नावाला साजेशी कामगिरी त्याला काही करता आली नव्हती. मात्र या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. दुसरा चेंडू आणि परत एकदा वन बाउंड सीमा पार चौकार. आता मात्र आपण प्रॉपर असा संकेत कडू खेळताना पाहतोय. पहिला चेंडू षटकार त्यानंतर चौकार. थोडंसं कुठेतरी थोडी लाईन आणि लेंथ आता सुधारावी लागेल ती वैभव कोळवणकर यांना, कारण संकेत कडू एक मोठं नाव आहे. जर तो 4 ओव्हरमध्ये जर फलंदाजीसाठी क्रीजवरती राहिला तर एक मोठी धावसंख्या सांची 11 हा संघ उभारू शकतो. सर्व प्रेक्षक आणि इथे उपस्थित असलेले सर्व खेळाडूंना एक सूचना आहे. जर कोणाचा मोबाईल हरवला असेल तर मंडळाशी संपर्क साधा. सर्व खेळाडूंनी सर्व प्रेक्षकांना सूचना आहे, जर कोणाचा मोबाईल हरवला असेल तर मंडळाशी संपर्क साधा. शॉर्ट पिच चेंडू आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडूला खेळायचा आहे मात्र तसं काही घडताना दिसत नाही. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय आणि वेगवान हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चांगला फटका फुलटॉस चेंडू. तितका चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांकडे अपील केले जात आहे मात्र सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचतोय तो प्रसाद रहाटे. प्रसाद रहाटे या खेळाडूला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. राजापूर प्रीमियर लीग मधील सगळ्यात महागडा असा हा खेळाडू. सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला असा खेळाडू प्रसाद रहाटे. तर सामना करतोय वैभवचा. काय फटका आहे पहा. अक्षरशः खोदून काढला हेलिकॉप्टर शॉट आणि या चेंडूवरती केला मोठा प्रहार. चेंडूला सरळ पाठवलाय सीमा पार षटकार. प्रसाद रहाटे या सामन्यामध्ये मला वाटतंय उरलेली कसोर भरून काढताना दिसतोय. आणि एक मोठं आणि महागडं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली होती 17. 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आपण पाहिले. तर स्वतःचा दुसरा षटक संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो जयदीप. शिवशक्ती वॉरियर्स या संघाचा आयकॉन खेळाडू जयदीप हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय.
जयदीप फुल टॉस चेंडू आणि चेंडूला पुन्हा पाठवलाय सारा सीमा पार षटकार. संकेत कडू ऑन फायर. मागील 2 सामने जर आपण पाहिले अतिशय शांत होता, फक्त एक षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. मात्र या सामन्यामध्ये घातक अशी फलंदाजी करताना पाहतोय आपण. पुन्हा घुटनाट एक तमाशा देख. पुन्हा पाठवले 6 धावांसाठी. संकेत कडू ऑन फायर. दोन चेंडू 2 षटकार. संकेत कडू आता मात्र आपल्याला ओरिजिनल संकेत कडू दिसतोय. तिसरा येणार का हा मात्र बघा. हे थोडंसं प्रेशर होतं, थोडंसं लाईन आणि लेंथ बदलली आणि चेंडू जातो निर्धाव. प्रदीप ठीक जर जवळपास असतील. तिसरा चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावसंख्या उभारली जाते. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना एक चांगली दमदार सुरुवात सांची 11 या संघाकडून आपण पाहतोय. सांची 11 या संघाचा जर विचार केला, ऑक्शनच्या नंतर जे आपण संघ पाहिले होते त्यामध्ये सांची 11 एक बलाढ्य संघ पेपरवर तरी आपल्याला दिसत होता. बघा या आजकालच्या स्वार्थी लाईफमध्ये, पूर्ण जीवनामध्ये काही माणसं अशी असतात की सतत प्रेम करायचं असतं त्यांना, समाजाचा विचार करतात, कुठल्याही गोष्टीची ते आस बाळगत नाही आणि अशीच माणसं आयुष्यामध्ये मोठी होतात. असंच एक या ठिकाणी आता उदाहरण घडलं. एक मोबाईल एका खेळाडूचा हरवला होता आणि हा मोबाईल आपलाच एक खेळाडू आणि सांची 11 संघाचा कर्णधार अनिल मासिये या खेळाडूला मिळाला आणि त्याने तो इथे आणून मंडळाला सुपूर्द केला. खरंच एक मोठं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. अनिल मासियेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षकांकडून, की खरंच अशी माणसं आपल्याला बघायला मिळत नाही सध्याच्या या काळामध्ये. त्याने स्वतः मोबाईल या ठिकाणी आणून दिलाय. तर धन्यवाद अनिल मासिये, तुमच्या आयुष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुन्हा एकदा मोठा प्रहार आपण पाहिला संकेत कडूच्या बॅटमधून. पुन्हा येतोय हा तिसरा षटकार. फुल टॉस चेंडू. येणार का चौथा आणि पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि झेल टिपला जातोय. संकेत कडू सारखा मोठा फलंदाज स्तंभामध्ये परतलाय. मात्र स्वतःची जबाबदारी पाडून हा फलंदाज तंबूमध्ये जातोय. चार षटकार आपण या संकेत कडूच्या बॅटमधून आता पाहिले. धमाकेदार अशी फलंदाजी आपण पाहिली. तर नवीन फलंदाज दाखल होतोय तो प्रशांत. नवीन गोलंदाज दाखल होते तो काय ना पुन्हा प्रसाद रहाटेसाठी हा शॉर्ट पिच चेंडू चांगला पुल केलाय. सरळ पाठवलाय सीमा पार षटकार. हॅलो
आमचं या राजापूर प्रीमियर लीगचं ऑक्शन झालं होतं आणि त्या ऑक्शनसाठी आम्हाला बहुमूल्य असे मदत करणारे प्रदीप आणि निलेश या दोघांनी आमच्या मंडळाला भरपूर असं सहकार्य केलं होतं आणि त्यांचा इथं सत्कार करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुनील मासे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. काय फटका खेळलाय, काय फटका खेळलाय. कोलवर टप्प्याचा चेंडूने चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. फक्त षटकाराने व्यक्त होतोय तो प्रसाद रहाटे. या सामन्यामध्ये तो दाखवतोय की का सगळ्यात जास्त बोली माझ्यावरती लावली गेली. भले मी 2 सामन्यामध्ये निराश केला असेल, परंतु या सामन्यामध्ये मला दाखवायचं की मी का सगळ्यात जास्त महागडा ठरलो आणि त्याची चुणूक आपण पाहतोय. प्रसाद रहाटे उत्तुंग फटके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. प्रदीप पळसणकर यांचा इथं सत्कार करतात आमचे अध्यक्ष सुनील मासे साहेब. यानंतर नवीन फलंदाज येतो जो अनिल मासे, ज्याचा मी आत्ताचा उल्लेख केला. ज्या खेळाडूला मोबाईल मिळाला होता त्याने मंडळामध्ये तो आणून दिला, असा हा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. कोलवर टप्प्याचा चेंडू जयदीप त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू आहे, मात्र कुठल्याही आघाडीवरती स्वतःला तो आतापर्यंत सिद्ध करू शकला नाही. एक चांगला खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे. पुन्हा चेंडू हवेमध्ये, वैभव कोळवणकर येतात चेंडू खाली. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटक संपले. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 56. हॅलो, आयुष 11 आडिवरे या संघाचे मालक सकपाळ साहेब इथं यायचंय. त्यांचा इथं सत्कार करण्यास येत आहे. आयुष 11 आडिवरे राजापूर या संघाचे संघमालक सकपाळ साहेब इथं यायचंय. अनिल मासे तो मध्ये परतलाय. अतिशय खराब चेंडूवरती यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या अनिल मासे यांच्या. स्वतःवरती त्यांचा विश्वास बसत नाही की या चेंडूवरती मी कसा बाद झालो, कारण नीट चेंडू कळला नाही त्यांना, थोडासा खाली राहिला आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या. श्रीनाथ नवीन फलंदाज दाखल झालाय. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना
चेंडूवरती केलाय हल्ला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक केदार त्या ठिकाणी झेल सुटला जातोय. एक साधा आणि सोपा झेल जमिनीला दान केला जातोय तो केदार यांच्याकडून. धावसंख्या झाली होती सकपाळ साहेबांच्या सुपुत्रांचा इथं 58. सत्कार होतो. आयुष सकपाळ. आयुष 11 या संघाचे संघमालक आयुष कुमार आयुष यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. यांचा सुद्धा मी कौतुक करेन. आपण राजापूर तालुक्यामध्ये अनेक ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्यामध्ये यांच्या नावाने टीम ही असतेच. त्यांचे वडील अनिल सकपाळ यांच्या नावाने हे आयुष 11 या नावाने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एंट्री करत असतात. तसेच स्वतः ते क्रिकेट प्रेमी आहेत, त्यामुळे त्यांनी नक्कीच आपल्या मुलाला देखील लेदर बॉलच्या क्रिकेटला प्रॅक्टिसला आपण त्यांची चालू आहे. विरार नालासोपारा शहरामध्ये त्यांचा मुलगा आयुष लेदर बॉल सुद्धा खेळतो. त्याच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मंडळाकडून. तर शेवटचं षटक प्रगतीपथावर. हा पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेला सचिन धोपटे त्या ठिकाणी आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. त्रे- 63 धावा झालेत आणि 64 धावांचं उद्दिष्ट आहे. शिवशक्ती वॉरियर्स राजापूर या संघाला चेंडू द्यायचा. हॅलो, सांची 11 या संघानं थोडं क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो. यानंतर होणारा सामना श्री अम्मा भगवान राजापूर विरुद्ध अप्पन 11 गोवळगाव. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. अम्मा भगवान राजापूर या संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर यायचंय. फलंदाज पाठवायचे वैभव कोलवणकर. वैभव कोलवणकर कर्णधार. आपले सलामीवीर पाठवायचे मैदानावर. उशीर करू नये. मंडळाला सहकार्य करायचंय. घाई करायची थोडी.
सांची 11 या संघानं प्रथम फलंदाजी करून 63 धावा मारल्यात आणि 64 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते शिवशक्ती वॉरियर्स राजापूर या संघाला. बघूया शिवशक्ती वॉरियर्स राजापूर हा संघ हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करतोय. सांघिक कोट्यातील पहिलं षटक प्रसाद मारा करतील वैभव आणि केदार यांना. स्ट्राईकला आहे तो केदार, नॉन स्ट्राईकला वैभव. सांघिक कोठ्यातील पहिलं वैयक्तिक कोठ्यातील पहिलं शतक घेऊन आलेत ते म्हणजे प्रसाद. स्ट्राईकला केदार, नॉन स्ट्राईकला वैभव आणि झेल उठलाय पहिल्याच चेंडूवर आणि पहिलाच गडी बाद केदारच्या स्वरूपात. उत्कृष्ट गोलंदाजी प्रसाद यांची. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. एक जिंकलेले आहेत नाही कसं काय आणि दोन जिंकला ना आणि कधी जंग दोन जिंकले एक कोण आला बॅट्समॅन आहे. फलंदाजाचं नाव सांगायचंय. शिवशक्ती वॉरियर्स याने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चेंडू पोचवलाय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. शिवशक्ती वॉरियर्स आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे नाहीतर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल. नंदकुमार स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला वैभव. नंदकुमार साठी सतीश गुरव यांच्याकडून प्रत्येक षटकारसाठी 1000 रुपये लागलेत आणि मला वाटतं फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे नंदकुमार. वैभव कोलवणकर यांच्यासाठी इथं बक्षीस लागलंय. प्रत्येक चौकारला 100 रुपये आणि प्रत्येक षटकारला 200 रुपये अप्पन दादा यांच्याकडून. आता मात्र मैदानावर आले ते म्हणजे सचिन. 3 सलग षटकार तुषारकडून 1000 रुपये सांग लाव तू मारल्यानंतर बोल 500 नाही 5000 ट्रॅक वरती करून राहतील ना एक नया नियम लागू कर. ट्रॅक वरती करून राहतील. स्ट्राईकला सचिन धोपटे, नॉन स्ट्राईकला वैभव आणि मॅन फ्रॉम सचिन तेंडुलकर. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला वैभव. 64 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते सांची 11 या संघानं शिवशक्ती वॉरियर्स राजापूर या संघासमोर. प्रसाद यांचा पुढचा चेंडू सचिन साठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स आहे इथं. रनआउटचा चान्स हुकतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या
4 वरती. 2 बाद 4. प्रसाद उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आणि आता मात्र मोठा फटका खेचलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी. या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 8 वरती. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीस 2 बाद 8. बघूया सांघिक कोट्यातील दुसरं षटक. प्रशांत मारा करतील ते म्हणजे वैभव यांना. वैभव यांना पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. प्रत्येक षटकारला 200 रुपये, प्रत्येक चौकारला 100 रुपये. प्रशांत बॉलिंग मार्कवर बघूया आणि मोठा फटका खेचलाय आणि झेलाय वाटतं आणि झेल बाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अनिल मासे. मगात धरून असं दिसण्यात आलंय की जेव्हा जेव्हा बक्षिसं लावली जातात तेव्हा तेव्हा फलंदाज बाद होत आहेत. नाही जयदीप नाही. अरे आमची मॅच आहे ना आता. जयदीप फलंदाजीसाठी. सॉरी प्रथमेश आहे. प्रशांत यांचा पुढचा चेंडू प्रथमेश साठी आणि हाही झेल आहे बघूया आणि झेल बाद. दुसरा गडी बाद केलाय तो म्हणजे प्रशांत यांनी. संघाची धावसंख्या फक्त 8 धावेवरती आहेत. फलंदाजांनी लवकरात लवकर यायचंय. दुसरं शतक मार्गस्थ आहे आणि दुसरं शतक मार्गस्थ असताना शिवशक्ती वॉरियर्स फलंदाज लवकरात लवकर इथं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 20 मिनिटाचाच वेळ दिला आहे. स्ट्राईकला ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईकला सचिन. मारा करतील प्रशांत. आकुट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय मला वाटतं सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. या 6 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 14 वरती. मंडळाच्या स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पुढचा चेंडू प्रशांत यांचा ज्ञानेश्वरसाठी आणि हाई ऑफसाईडच्या दिशेने डटवला चेंडू झेल आहे आणि इथं झेल बाद. तिसरा गडी बाद या षटकामध्ये प्रशांत यांच्या. ज्ञानेश्वर संघाची धावसंख्या फक्त 14 आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती सांची 11 या संघाकडून प्रशांत यांची.
ज्ञानेश्वर यांची जागा घेण्यासाठी आलाय तो. निर्धाव चेंडू. उजवर सचिनच्या बॅट मध्ये हाही झेल आहे आणि झेल बाद. काय समजत नाही काय चाललंय. तिसरं षटक चालू आहे प्रसाद यांचं. अरे मेला त्याची नावं सांगून सांगू जे करतात तो नेमकं परत येतो. नावं सांगले पण आवडत. सचिन बाद. कोण आता पंच 2 मिनिटं ही मॅच थांबवायचे. शिवशक्ती वॉरियर्स आपल्याला शेवटचा वैभव कोलवणकर. सिद्धेश स्ट्राईकला फुलटॉस चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ बसतोय 27 वरती. अभिला आवाज दे बॉल काढून आण म्हणून. अभि आहे तो बघ. संघाची धावसंख्या 27 झाली. दोन धावा धावून पूर्ण करतायत. 2 धाव्याच्या साहाय्यानं संघ पोचतोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर
आता मात्र 6 चेंडू आणि 34 धावा आणि गोलंदाजीसाठी आलेत ते अमोल. 6 चेंडू मध्ये 6 षटकारांची गरज. स्ट्राईकला उज्ज्वल. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र सामन्याची औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू आणि 34 धावा. आता मात्र मोठा फटका आहे. झेल बाद. उज्ज्वल बाद होतोय. सात बाद 30. कोण आता हा कोण? हा जयदीप आहे. कोण आहे? काय माहिती. जयदीप होता. विक्रम स्ट्राईकला. आणि आई चेंडू जातोय 6 धावेसाठी. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 36 वरती. 7 बाद 36. शेवटचं षटक मार्गस्थ आहे अमोल यांचं. विक्रम स्ट्राईकला. हाही मोठा फटका आहे. बघूया. झेल आहे आणि झेल बाद. आठ बाद होत आहेत. फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. आता हा कोण? फलंदाज कोण आहे? जयदीप. अमोल यांचा पुढचा चेंडू. प्रणय. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 37 वरती. पुढचा चेंडू अमोल यांचा. हाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल आहे आणि झेल जमिनीला दान करतायत. अशा रीतीने सांची 11 हा संघ विजयी होतोय. आपण लावत आहे. अप्पा 11 या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडं स्पीड मध्ये ग्राउंड मध्ये या. आताच्या सामन्याची सामनावीर ठरलाय तो संकेत कडू याने आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.